तुम्हाला माहिती आहे हा ब्लाऊज ना मी रेडीमेड पेपर पॅटर्न वापरून शिवला आणि तोही अगदी परफेक्ट कसा ते चला तुम्हाला सांगते. तर मी इथं वापरते शिलाई नोवेल्टी ज्यांचे पेपर पॅटर्न जे की अगदी परफेक्ट आहेत. तर माझ्याकडे त्यांचे सगळेच पॅटर्न आहेत म्हणजे फोर्टेक्स आहेत, कटोरे आहे, बोटनेक आहेत म्हणजे प्रिन्सेस कट ऑल सगळ्या प्रकारचे आहेत माझ्याकडे. तर आज त्यातलंच मी एक ब्लाऊज शिवणार आहे. तर हा ब्लाऊज मी माझ्या आईसाठी शिवते आणि तिची साईज आहे 34 इंच. म्हणून मी इथं 34 साईजचे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत. फोर्टक्सवाले घेतलेत कारण ती वयस्कर आहे तर ती थोडं साधेच ब्लाऊज घालते. तर तुम्हाला इथं ब्लाऊजची पहिल्यांदा साईज चेक करायची आहे कोणत्या साईजचा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला कटिंग करायचं आहे. पहिल्यांदा मी इथं ब्लाऊजची साईज सिलेक्ट केली, त्यानंतर आता गळ्याची उंची बघते, हाताची उंची बघते, बॅकनेकची उंची बघायची, सगळ्या इथं शोल्डर सगळं चेक करायचं आपल्या ब्लाऊजचं मेजरमेंट आणि परत तेच मेजरमेंट आपल्याला पेपर पॅटर्नवरती बघायचं आहे की अगदी परफेक्ट आहे की नाही वगैरे. अगदी व्यवस्थित बघायचं आहे. आणि थोड्या वयस्कर बायकांची ब्लाऊजची उंची कमी असते, पण थोड्या यंग बायका असतात ना, तर त्यांची थोडीशी जास्त ब्लाऊजची उंची असते 15 वगैरे 14.5 15 आपल्याला घ्यावी लागते. तर आता मी इथं बघा बॅकनेक घेतलेला आहे, अस्तर डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे जसं नॉर्मल आपण ठेवतो तसाच. आणि हा जो पॅटर्न आहे ब्लाऊज आहे ना त्याच्यावरती ठेवणार आहे. आता हे पेपर पॅटर्न आपल्या ब्लाऊजपेक्षा 1 इंच जास्ती पाहिजे. जर नसेल तुम्हाला असं वाटते की याची उंची कमी आहे तर तुम्हाला 1 इंच तरी इथं वाढवून घ्यायचं आहे किंवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला खाली उंची वाढवत जायचं आहे. खाली उंची वाढवल्याचा आणि वरच्या मापांचं काही बिघडत वगैरे नाही. फक्त आपल्याला उंची वाढवायची आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. काहीच करायचं नाही दुसरं, फक्त उंची वाढवायची. आता मला इथं उंचीची गरजच नाही लागली कारण माझ्या आईचा ब्लाऊज तेवढ्याच उंचीचा परफेक्ट होता. तर इथं मी तिच्या मापाचा तिच्या गळ्याची उंची घेतलेली आहे आणि फक्त उंची मी तर गळ्याची माझ्या हिशोबाने घेतली. बाकी जसाच्या तसा पेपर पॅटर्न ठेवलेला आहे आणि त्याला खडूनी मार्किंग केलेलं आहे. आता मागचा गळा इथं मी ना कट नव्हता केला, मी तसंच घेतला होता. आणि ते गळे कट केलेले नसतात कारण इथे प्रत्येकाला वेगवेगळा शेप हवा असेल त्यानुसार ते सिलेक्ट करू शकतात. यासाठी त्यांनी गळे असेच ठेवलेले आहेत, पण मी इथं कट करून घेणार आहे. आणि त्याचसोबत ना आता मी इथं जो आपला पुढचा गळा आहे तर तो सुद्धा मी इथं कट करून घेणार आहे. तुम्ही जर पुढच्या गळ्याचा शेप बघितला तर अगदी परफेक्ट आहे, जो की आपल्याला ज्यावेळेस आपण मेजरमेंट टाकतो तर इतका परफेक्ट गळ्याचा शेप आपल्याला टाकता येत नाही. दुसरी गोष्ट ना, इथे फोर्टक्सचं माप टाकताना मी जे फोर्टक्सचे कट्स त्यांनी दिलेले आहेत मार्क केलेले, तर ते मी कोणत्याही साईजच्या सुद्धा कट करून घेते. बाकीच्या साईजचे सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत आणि आता या साईजचे सुद्धा मी कट करून घेणार आहे. बघा पहिल्यांदा याची मार्किंग केली तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर इकडं कटोरीची हे टक्सपट्टीच्या पण इथं ना मार्किंग करून घेऊया टक्सपट्टी. तर ठीक आहे, किंवा योगपट्टी जे पण तुम्ही म्हणता ते. त्याच्यानंतर आता बाही, तर बाही सगळ्यात शेवटी मी कटिंग करणार आहे. सगळ्यात पहिलं आता जसं जसं मार्किंग केलं आहे ना सेम तसंच मी इथं सगळं कटिंग करून घेणार आहे. सेम त्याच्यापेक्षा इकडे तिकडे कैची हलवायची नाही, जिथे मार्किंग आहे तिथूनच आणि त्याच्यावरतीच कटिंग करायचं आहे. म्हणजेच ते परफेक्ट येईल बरं का. इथं जे हे आहे की नाही योगपट्टी, तर तिला थोडंसं वाढीव टाका. वाढीव म्हणजे थोडी लांब लांब पट्टी घ्या अस्तरची. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते, कारण नाही त्यांना फिटिंगचं माप थोडं जास्त आहे जे की आपल्याला नंतर कमी पडतं आहे. त्याच्यामुळे ती पट्टी थोडीशी साईडने एक्स्ट्रा ठेवून मार्किंग करायचं आहे. आता बघा ही पुढचा पार्टसुद्धा मी इथं कट करून घेतला. आता सगळा खेळा पुढच्या पार्टवरती आहे. आपल्याला इथं टक्स पॉईंट टाकायचे आहेत, पण आता आपण असे डायरेक्ट टक्स पॉईंट टाकले ना तर ते परफेक्ट नाही लागले जात. तर यासाठी मी हे सगळे टक्स पॉईंट ना कट करून घेणार आहे. जर तुम्हाला नाही कट करायचं तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण कट केलं तर परफेक्ट मार्किंग करता येते आपल्याला आणि सोपं पण पडते. नाहीतर शोधत बसावं लागतं की हा पॉईंट किती इंचावरती आहे, तो पॉईंट किती इंचावरती. त्याच्यामुळे मी सगळ्याच पॅटर्नचे हे असे टक्स आहेत ना तर ते कट करून घेत असते, जे की मला सोपं जावं यासाठी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे जे माझे स्टिचिंगचे राहणार आहेत. खूप लहान मुलींचे चार्ट वगैरे मेजरिंग चार्ट सगळे चार्ट मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी पटापट सबस्क्राईब करून घ्या. तर आता बघा हे कटिंग झाल्यानंतर इझिली आपल्याला दिसते ना बाबा आपल्याला कुठे मार्किंग करायचे. आता माझ्याकडे खडू नव्हता, जो आपला रेग्युलर शिलाईचा चॉक असतो तो, त्याच्यामुळे मी इथं रुद्रचाच ब्लॅकबोर्डचा खडू वापरला आहे. ह्याच्याने एवढं व्यवस्थित मार्किंग करता येत नाही, पण तरीही मला जशी जमली तशी केली. नंतर याला पलटवलं आणि दोन्ही साईडने मग असं दाबून दोन्ही साईडने ते उमटवून घेते. झालं आपलं इथं पुढच्या भागाचं सगळं कटिंग. मागच्या भागाचंही कटिंग झालं. आता आपण बाही कट करूया. बाहीसाठी मी इथं डबल फोल्ड केलेला आहे कपडा, कारण की आपल्याला 2 बाह्या कट करायच्या आहेत. तर उंची घेणार आहे 11 इंच, जे की आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे 10 इंच, म्हणून मी 11 इंचावरती मार्किंग केलेले आहे. आता हे आपली बाही आहे ना, जिथं 10 इंच किंवा 11 इंच आलं ना तर तिथून ही अशी आपल्याला शेपमध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे बाही.
आता बाही उघडवायची. पहिल्यांदा आपण बाही उघडवली नव्हती, फोल्ड होती. आता बाही उघडवायची आहे आणि आपल्याला आतल्या साईडचा, आतल्या बाजूचा शेप द्यायचा आहे. आणि इथं आपला जो रेग्युलरचा चॉक असतो ना शिलाईचा, तर तोच पाहिजे. ह्या खडूने व्यवस्थित मार्किंग येत नाही, तरीसुद्धा मला जशी जमली तशी मी इथं मार्किंग केलेली आहे. आता बॅकनेकचा मागच्या मुंड्याचा आपण इथं शेप कट करून घेऊया. आता इथे बाही मी ओपन करून घेते आणि त्यानंतर आता ह्या दोन्ही बाह्यांचा आतला जो मुंड्याचा आकार आहे तो मी इथं कट करून घेते. बघा, अगदी परफेक्ट इथं आपली बाही कटिंग झालेली आहे. चला आता आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊया. नॉर्मली आपण रेग्युलर जसा ब्लाऊज कट करतो तसंच काटाच्या साईडने बाह्या ठेवून त्यानंतर आपले जसे जसे पार्ट आहे ते तसे तसे पार्ट ठेवून ना कटिंग करून घेणार आहे. जसा अस्तरचं केलं तसंच आता याचं कटिंग करायचं आहे आणि एकदम सोपं आहे. तुमचं जर कटिंग परफेक्ट असेल ना, शिवणं अवघड नाही. शिवताना थोडंफार इकडे तिकडे फिनिशिंग जरी झालं तरी चालतं, पण फिटिंगला परफेक्ट बसायला पाहिजे. तुमचं फिनिशिंग कितीही प्रॉपर आहे, तुम्हाला तो ब्लाऊज फिटिंगलाच बसत नसेल तर त्याचा काहीच फायदा नसतो. त्याच्यामुळे फिटिंग प्रॉपर पाहिजे. बाकी मग आता बघा इथं मी ना कोणत्याच सेपरेट कोणता गळा कट करत नाही. जॉईंटमध्येच हा मागचा पुढचे दोन्ही गळे मी इथं बघा व्यवस्थित जो ब्लाऊज पीस आहे हातरून करते. याचं कारण म्हणजे मला इथं कोणती पायपिंग लावायची नाही, पट्टी लावायची नाही. दोन्ही गळे मी पलटी करूनच रेडी करणार आहे, कारण माझ्या आईचाच ब्लाऊज आहे आणि साधं सोपं सिंपल मी इथं ठेवणार आहे सगळंच. आता हा जो सगळ्यात तुकडा राहिलेला आहे ना, तर याच्या आपण आता ह्या ज्या ह्या आहेत ना योगपट्ट्या, तर त्या काढून घेऊया. तर योगपट्टी काढताना थोडीशी लांब काढा असं मी तुम्हाला सांगेन, कारण कमी जास्ती झाली ना तर आपण इकडे तिकडे करू शकतो. जास्ती झाली तर थोडी कमी करू शकतो, पण कमी जर पडली ना परत जास्ती करता येत नाही. ह्यासाठी थोडीशी वाढीव ठेवायची एक लांबीला. बाकी रुंदीला बरोबर कट करायची जशाच तशी, जेवढं अस्तर आहे तेवढंच सेम टू सेम. आता इथं माझं सगळं कटिंग रेडी झालेलं आहे आणि आता मी हा ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले इथं बाहेर रेडी करून घेऊयात. एकदम फास्ट स्पीडमध्ये तुम्हाला मी दाखवते जेणेकरून ना पटपट समजेल. तर इथं बघा अस्तर ठेवला, त्याच्यावरती अस्तरची बाही टीप मारली, पलटी केलं, दाब टीप दिली. आता ही बाही जॉईंट करून घेऊया सगळीकडून आणि मग जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घेऊया. आपली एक बाही रेडी झाली. बाही कटिंग करणं खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण ना कधी कधी दोन्ही एकाच साईडच्या बाह्या कट होतात, तर तसं नाही झालं पाहिजे. तर हे बघा इथं मार्किंग आपली जशी जशी उमटलेली आहे. आता इथं मी गळ्याला टीप देऊन घेते. मी तर गळापट्टी वगैरे करणार नाही. तुम्हाला पायपिंग गळापट्टी करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मला नाही करायची. मी डायरेक्ट पलटी करूनच इथं ब्लाऊज रेडी करणार आहे. कट करते मधला पार्ट आणि आता याला छोटे छोटे कट्स देते. आता ह्या अस्तरच्या पार्टला पलटी करते आतल्या साईडनी आणि इथं इस्त्री केलीत ना तरी चालेल, एक नंबर फिनिशिंग दिसतं. पण आता मी तुम्हाला पटकन टीप टाकून दाखवते, कारण इस्त्री करायला उठले ना परत बराच वेळ जातो म्हणून. तर शक्यतो मी जर कस्टमरचे ब्लाऊज असतील ना तर इस्त्रीच करते. मी कोणती दाब टीप देत नाही, तर कारण इस्त्रीमुळे ना खूप छान लूक येतो आणि काहीच असं वाटत नाही, फिनिशिंग पण सुंदर दिसतं. आता हा पण जो पार्ट आहे ना अस्तरचा तो आपण मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सगळा आपण कट करून घेऊया. बाकी उद्या आपला ना या मशीनविषयी डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती, तर त्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला मशीनचा व्हिडिओ बघता येईल. खूप सुंदर मशीन, आता 4-1 महिने झालं मी वापरते, 4पेक्षा जास्त दिवस झाले असतील. एक नंबर आहे, काम पण उरकतं. तर आता इथून मधून मी इथं दोन्ही पार्ट वेगवेगळे केलेले आहेत. तर आता आपण सगळे टक्स टाकून घेऊया. पॉईंट दिसत आहे तर दिसत नसतील तर खडूने थोडे उमटवून घ्यायचे, म्हणजे समजेल की कुठं कुठं कोणता पॉईंट टाकायचे. आता मला दिसत होते तर मी पटपट ते जसेच्या तसे उचलले आणि आता पटापट सगळे टक्स टाकून घेते. खरं सांगते इतका सुंदर फिटिंगला प्रॉपर ब्लाऊज बसला होता ना, म्हणजे जे टक्ससुद्धा इतके छान आणि ते टक्स असे इतक्या व्यवस्थित बसले होते ना की आपला जो कप्स वगैरे असलं काही लावायची झंझट नाही. इतकं भारी ते फिटिंगला बसलं होतं चेस्टमध्ये. एकदम तुम्हाला दाखवते कसला सुंदर असा बघायचं ह्या प्रॉपर शेप रेडी झालेला एकच नंबर. तर आता मी दुसरा पार्टसुद्धा सेम याच प्रकारे रेडी करणार आहे आणि त्याच्या आधी आता मी इथं ह्या पार्टला ना योगपट्टी लावून घेते. तर बघा थोडीशी मला योगपट्टी इथं कमी पडत होती, यासाठीच मी सांगितले की थोडी लांब कट करून घ्या म्हणजे ते प्रॉपर येईल. तर आता आपण ही उलटी ठेवूया, म्हणजे सरळ बाजू खाली आपल्या ब्लाऊजकडे आणि उलटी वरती आहे. आता सेम खालच्या साईडने अस्तरची पट्टी ठेवूया आणि हे आता इथं मी शिलाई देऊन घेते. आता इथं शिलाई देऊन झालेली आहे बघा. आता हा जो मधला वरचा पार्ट आहे तो असा फोल्ड करायचा आणि अस्तरचा पार्ट बाहेर काढायचा आणि त्याच्यावरती आपला मेन योगपट्टीचा पार्ट ठेवायचा आणि शिलाई द्यायची.
आता याला आपण आतून बाहेर काढूया, म्हणजे सरळ करूया. याला मी असं सरळ करून घेतलं आहे बघा प्रॉपर. ठीक आहे. आता मी इथं कमरेच्या साईडनी परत पट्टी लावणार आहे, पण तरी आता मी इथं टीप देऊन घेते. कमरपट्टी पुढच्या भागाला लावून घ्यायची आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज परफेक्ट बसतात. तुम्ही नाही लावलं तरी चालेल, पण मी शक्यतो लावून घेते पट्ट्या. आता मी इथं मागचा गळा इथे रेडी करून घेते. मागचा गळा सेम पुढचा केला तशाच पद्धतीने आपल्याला मागचा नेक रेडी करून घ्यायचा आहे. दोऱ्या लावायच्या असतील तर दोऱ्या आतमध्ये टाकून घेऊ शकता पहिल्यांदाच, पण मी इथं साधा सिंपल ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळे मी दोऱ्या वगैरे असलं काही लावणार नाही, नॉट वगैरे. तर हा पण पार्ट मी तर शिलाई देऊन कट केला आणि आता याला पण छोटे छोटे कट्स देऊन ना पलटी करणार आहे. तर बघा आता याला पलटी करायच्या आधी बघा मी खालून पण टिप दिलेली आहे, कारण मी मागच्या भागाला पट्टी लावणार नाही आहे, त्यामुळं मागूनही मी इथं कवर शिलाई दिलेली आहे त्याला. आता डायरेक्ट मधून हात टाकायचा आणि पलटी करायचं आहे, आणि इस्त्री केली तरी चालेल, काही हरकत नाही, पण मी आता दाब टिप देऊन घेणार आहे. हे बघा. तर मी तर प्रॉपर अशी दाबटीप देऊन घेतली. आता आपण कमरेच्या साईडनी सुद्धा दाबटीप देऊन घेऊया. आता हा जो ब्लाऊज आहे ना, तर तो एकामेकाला जॉईंट करून घेऊया, जे मेन फॅब्रिकला आपला अस्तर, आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना, तर तो कट करून टाकूया. आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं तसंच जॉईंट करून घेते. आता इथं मी बघा टक्स टाकून घेते बॅकचे. 5 इंचावरती मी हे टक्स टाकून घेणार आहे. ठीक आहे. आता हा पार्ट आपला रेडी झाला. आपले पुढचे पार्ट दोन्ही रेडी आहेत. तर असं बघा ठेवून घ्यायचं आहे. आणि बघा आता पुढच्या साईडने ना पार्ट लांब आहे, कारण मी अजून इथं कमरपट्टी लावलेली नाही आहे, म्हणून पुढचा पार्ट इथं लांब दिसतोय. तर आता मी पहिल्यांदा इथं कमरपट्ट्या पुढच्या भागाला लावून घेते, म्हणजे आपला जो पार्ट आहे तो मागच्या भागा इतका परफेक्ट होऊन जाईल. पुढचा थोडासा लांब असतो, तर मी इथं आता पट्ट्यात लावून घेणार आहे. तर मी इथं हुकाची पट्टी, लूपची पट्टी दोन्ही पट्ट्या इथं लावून घेतलेल्या होत्या पहिल्याच. आता ही पट्टीसुद्धा आतल्या साईडने मी इथं फोल्ड करते आणि मग इथं दाबटीप देऊन घेते वरनं. बघा इथं पट्टी लावल्यामुळे खूप मजबूत दिसतं हे, आणि परफेक्ट फिटिंगलाही बसतं कमरेच्या साईडने. हे बघा पट्टी लावल्यामुळे छान नाही दिसतं. आणि आता बघा आता ह्याची उंची परफेक्ट आहे ब्लाऊजची. तर आता मी शोल्डर जोडून घेते आणि त्याच्यानंतर याला पलटी करून परत शोल्डरची फिटिंगची टिप टाकते. इथं पहिल्यांदा व्यवस्थित लॉक करणार आहे. 2 टिप टाकल्या तरी चांगलंच आहे. तर आता इथं हा पार्ट माझा रेडी झाला. आता मी बाही जोडून घेते. बाहीला असं मधून फोल्ड करायचं. सगळ्यात पहिलं बाही कोणत्या हाताच्या आहे ना चेक करायचं आहे. आपण काय करतो, नाही उठसूट कोणती बाही कोणत्या हाताला लावतो आणि परत म्हणतो इकडनं किकसलं आणि इथनं हे झालं तिथनं ते झालं. तर त्यासाठी ना बाही चेक करायची, कोणती बाही कोणत्या हाताची आहे. बघू शकता मी आता पहिलीवालीच बाही जर ह्या हाताला लावली असती तर माझं सगळंच फिटिंग चुकलं असतं. त्याच्यामुळे बाही चेक करूनच इथं लावायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित फिटिंग राहील. आणि बाही कुठली बाही कुठल्या हाताची आहे तेही महत्त्वाचं असतं बरं का. तर आता मी इथं बाही जोडून घेते. बाही न खेचता मी जोडते. बाहीचंही तुम्हाला बघा कुठेच बाही कमी पडत नाही, काही नाही, अगदी परफेक्ट हे पेपर पॅटर्न आहेत. कुठेही बाही तुम्हाला कमी पडणार नाही, काही नाही. आणि आतून जे फिटिंगची शिलाई राहतात ना, तर त्याही भरपूर फिटिंगसाठी जागा राहते, मार्जिन राहते आतमधून, जे की ब्लाऊज वेअर केल्यानंतर बरीचशी मार्जिन शिल्लक राहते. तर आता बघा इथं पूर्ण माझा ब्लाऊज जोडून झाला आहे आणि आता मला फक्त फिटिंग टाकायचं आहे. नॉर्मली आपल्याला त्याच्यावरती पेपर पॅटर्नवरती दिलेलं हे आहे की तुम्हाला एवढ्या अंतरावरती फिटिंग टाकायचं आहे, जसं की 2 इंचाचा फिटिंग पॉईंट त्याने दिलेला आहे. तुम्ही तो डायरेक्ट पेपर पॅटर्न घेऊन ह्याच्यावरती ठेवून लाईन ड्रॉ केलीत ना तरी फिटिंगची काहीच हरकत नाही. पण आता मी माझ्या घरातलंच ब्लाऊज आहे, तर मी तर अंदाजी माझ्या मापानुसार फिटिंग करणार आहे. बाकी तुम्हाला जर पॅटर्ननुसार करायचं असेल तर पॅटर्न घ्यायचा, ह्याच्यावरती ठेवायचा, फिटिंगची लाईन ड्रॉ करायची आणि डायरेक्ट फिटिंग करायचं. परफेक्ट फिटिंग राहणार आहे. ठीक आहे. आता थोडंफार तुमच्या कस्टमरच्या मापानुसार तुम्हाला इकडे तिकडे करावं लागेल पार्ट, म्हणजे एखादी टीप इकडे तिकडे वगैरे असं करावंच लागतं. बाकी चला आता मी इथं पटकन फिटिंग टाकून घेते आणि फिटिंग टाकल्यानंतर आपला हा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे. मी तुम्हाला इथं सविस्तर सांगितलेलं आहे कसा शिवायचा ते. तुम्हाला जर हे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील ना
तर डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं सगळी माहिती दिलेली आहे. नंबर दिलेला आहे, त्यांची वेबसाईट दिलेली आहे. बाकीची माहिती पाहिजे असेल त्यांना कॉल करा, विचारा. ट्रस्टेड आहे त्यामुळे बिनधास्त घेऊ शकता, यामध्ये काही विषयच नाही. बाकीचं सगळं शिलाई सामानसुद्धा त्यांच्याकडे भेटतं, त्यामुळे एकसाथ तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मागवू शकता, ज्या की तुम्हाला बाहेर येऊन आपल्याला जाऊन घ्याव्याच नाही लागणार अशा. तर आता एक 4-5 मी तर फिटिंगच्या टिप देणार आहे, कारण हा ब्लाऊज माझा गावाला जाणार आहे आणि माझ्या आईला जरी फिटिंग झाला तर एखादी टिप काढता आली तरी चालेल, पण तिला लूज नको व्हायला की बाबा फिटिंग टाकायला कुठे जा रानावनात. त्याच्यामुळे मी तर जास्तीचं फिटिंग टाकत आहे. बाकी तुम्ही तुमच्या मापानुसार थोडंसं इकडे तिकडे टाकलं तरी काहीच हरकत नाही. तर कसं वाटलं हे तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग ते कमेंटमध्ये सांगा. पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला मी तर नंबर दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. बाकी हा ब्लाऊज माझ्या आईचा आहे, पण मी फिटिंग करून म्हणजे मोठी एक 5 नंबरची टिप टाकून माझ्या मापाचं फिटिंग टाकूनसुद्धा घातलं आहे. मलाही छान बसला आहे. पण आता थोडी तब्येत कमी असल्यामुळे थोडासा चेस्टमध्ये लूज वाटतो आहे. पण तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय.